कोजागिरी पूर्णिमा के शुभ अवसर पर भिवंडी तालुका की काटई गांव में काटई ग्राम पंचायत सरपंच नीता सुशील जाधव, उप सरपंच वनीता महात्रे, माजी उप सरपंच मनीषा पाटिल, माजी सरपंच छाया पाटिल, माजी उप सरपंच कोमल पाटिल, ग्राम पंचायत सदस्य मीना असवारे, अर्चना भोईर, माजी उप सरपंच नीलम घरत, ग्राम पंचायत लिपिक माया शेलार तथा काटई ग्राम पंचायत के सर्व सम्मानीय सदस्यों द्वारा महिलाओं के लिए फैंसी ड्रेस, संगीत कुर्सी सहित बच्चों द्वारा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में आए विजेता महिलाओं को गिफ्ट व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भिवंडी तालुका महिला अध्यक्षा अलका पाटिल, गांव देवी महिला मंडल अध्यक्षा जागृति पाटिल, सरिता भोईर, उज्ज्वला भोईर, पंचायत समिति प्रभारी सभापति गजानन असवारे, शिवसेना शाखा प्रमुख काटई मनोज भोईर, माजी उप सरपंच काटई सागर भोईर, पुलिस पाटिल रोहिदास पाटिल, दीपक भोईर, राम पाटिल, संतोष भोईर, शैलेश पाटिल, अल्पेश भोईर सहित भारी संख्या में मान्यवर व काटई ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान शाल व पुष्पगुच्छ देकर किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आपल्याला ही स्पर्धा कळली कधी कधी समजलं की या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा ठेवण्यात आलेली कधी समजलं? दुपारी समजलं आणि खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने आजीबाई आपण पाहतोय। आपण त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया। चला आजीबाई पुढे चला आपण। क्या बात आहे। तू माझ्याकडे एवढ्या नजरेने कडक नजरेने बघतो, नक्की माझ्याकडे बघतोय की तुझी अवस्था कशी आहे? माझी अवस्था तशी आहे। क्या बात आहे। बघा मित्रांनो कशा पद्धतीने अपघात होतोय आणि साक्षात ज्या पद्धतीने अपघाताची घटना घडल्यानंतर आपण नेहमी बघतोय की ज्याच्यावर बिततोय। मी आज कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सांगितले की चांदीप गावामध्ये आज अशी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। जवळजवळ संध्याकाळी 6च्या दरम्यानमध्ये विरार जो महामार्ग आहे अर्थातच त्या महामार्गावर अपघात झाला। त्या अपघातामध्ये आई वडील आणि मुलगी यांना त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे आणि त्याच्यातले आपण 2 पेशंट म्हणजे अपघात झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते हे आपण 2 पेशंट या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या पेशंटच्या बघा डोळ्यामध्ये बघितलं आपण तर अक्षरशः त्याच्या तोंडामधून रक्त वाहते। आपलं नाव? मानव मनोज भोईर। आपलं गावाचं नाव? काटई गाव। या स्पर्धकामध्ये जवळजवळ 30 पेक्षा जास्त स्पर्धक लाभलेले आहेत। काय वाटते तुला पुढे जाण्याची क्षमता आहे तुझ्यामध्ये? जे 3 कलाकार आम्ही 3 जे स्पर्धक निवडणार आहोत त्याच्यामध्ये तुझा नंबर लागण्याचं तुला हे वाटतं थोडासा? हो। कोरोना व्हायरस आपण बनवून आलेले आहात। काय आपलं नाव? परिविजय भोईर। परिविजय भोईर। आपण या स्पर्धकामध्ये सहभाग झालेले कशा पद्धतीने काय वाटते? मस्त। एक ब्रेकिंग न्यूज आहे। काय बनवून आलेली आहे तू? हिरोईन। क्या बात आहे। हिरोईन। कुठलं गाव तुझं? काटई। काटईचं। एक सेकंड बेटा, नाव तुझं? काय बनवून आलेलं आहे तू? आणि बोलायचं आहे तुला? बोल। क्या बात आहे मित्रांनो, अतिशय चांगला संदेश ती देत आहे। आपण जर प्रवास करत असाल, आपण समोर टेम्पो जर बघत असाल, गाडी बघत असाल तर बेटी बचाओ बेटी पढाओ अग्निकोणी बनून आलेला आहात। आपलं नाव? अग्निकोणीच्या गाण्यावर डान्स करू शकशील का? त्याला काहीतरी मनोगत व्यक्त करायचे। अपना बाबू स्वर में रान माने गए तो तेरे छोकरे लोग अपन के एरिया में बहुत घुस रहे हैं, काट डालेगा। तेरे को जितना एरिया दिया उतने में घुस रहे। अपने साथ बगावत की ना पेंसिल, बचपन में मैं पेंसिल घुसाता, अभी कोपटी घुसाएंगा। कोपटी है चलता पेन लीवर में बहुत कुछ गुले रही है, काट डालेगा। क्या बात है। भूत भूत बनवून आलेले माध्यमातून भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये
चला जरा सहभाग पुढे या. आतापर्यंत तुझा माना सामान घेऊन ये करले डोंगराव वार घुमे अंगांग तुझे संगान उमर उडवतान डोलाव तुझे नावाने उडवते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन बोलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान. जोरात जायचंय. दोन बंद झालेली आहे. चला एक स्पर्धक बाद होते. चला उठायचं. एक खुर्ची कमी करायची आहे. मी समोर ज्या मुली असतील जरा जोरात झाला, जरा गाणी वाजतोय नाचलं तर बरं होईल, कारण की यंदा कोरोनामध्ये लग्न झालेले आहे. स्टॉप झालेला आहे. चला पुढे. चला ताई बाद होत आहेत. दुसरी खुर्ची चला एक खुर्ची कमी करा. फिरवा. एक थोडक्यात बसवला. बघायचंय. दुसरा चेंडू नाही. तिसरा चेंडू. चला बाजूला वा. पहिला चेंडू. क्या बात है. अरे यार थोडक्यात वाचला. दुसरा चेंडू. एकच चेंडू. तिची दोन करायचे. एक चेंडू टाकलेला आहे. एक चेंडू टाकणाऱ्याने बाजूला उभा आहे साईडला. टाकायला सुरुवात करतो. एकही चेंडू नाही टाकायचा. बाद. दुसराही चेंडू पडत नाही. तिसरा चेंडू पडलेला होता मात्र तोही चेंडू उडालेला आहे. नाही बाहेर नाही. आतापर्यंत एकाच घ्यायचं आहे. नाही. हिरकणी काय करते बघायचंय. नाही. अंदाज चुकीचा. नाही. चला नाही. एकही चेंडू पडलेला नाही. आज कोजागिरी निमित्ताने काटेई गावच्या ग्रामदेवता गावदेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी फॅन्सी ड्रेसचं आयोजन केलं होतं. त्याच्यानंतर महिलांकरता संगीत खुर्ची आणि मुलींकरता बादलीमध्ये चेंडू टाकणे असे विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी आपण घेण्यात आले. त्याच्यामध्ये देणार आहोत 2 उत्तेजनार्थ आणि 1 प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक. पाटील काटे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच छायाताई पाटील काटे पाटील जे पेशाने इंजिनियर आहेत त्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या शुभास आणि 100 रुपयाचं पारितोषिक असणारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभास जोरदार स्वागत.
छायाताई पाटील, छायाताई बिसो यांच्या शुभ हस्ते बक्षीचं वितरण केलं जात आहे. चला या पुढे तदनंतर मनीषाताई पाटील, अलकाताई पाटील यांच्या शुभ हस्ते बक्षीचं वितरण केलं जात आहे. पंच काटे यांच्या शुभ हस्ते बक्षीचं विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मीनाताई अस्वारे तसेच साडी या बक्षीसाच्या मानकरी विद्यमान उपसरपंच वनिताताई तसेच अलकाताई पाटील आपणही पुढे यायचं आहे. अलकाताई पाटील यांच्या शुभ हस्ते सुद्धा पाटील काट्यांच्या माजी उपसरपंच यांच्या शुभ माजी उपसरपंच वितरण करायचं आहे. उपसरपंच मनीषाताई पाटील यांच्या तमाम मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बक्षीचं वितरण करीत आहोत. स्वागत आणि सन्मान केला जातो. स्वातीताई पाटील यांचा असं हे दाम्पत्य सरपंच नीताताई मनोज भोईर जात आहे. तदनंतर आहे दीपक भोईर आपलं स्वागत आणि सन्मान केला जातोय. पाटील नंतर स्वागत आणि सन्मान हा त्यांचा सुद्धा आपण पुढे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. सर्वप्रथम कोजागिरीच्या सगळ्यांना, इथे उपस्थित आलेल्या सर्व महिला आणि जेंट्स आणि छोटे मुलं यांना सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा मी देते. आणि अशाच प्रकारे कार्यक्रम त्यांनी या वर्षी जे कार्यक्रम राबवलेत तसेच त्यांनी दरवर्षाप्रमाणे असेच कार्यक्रम सहभागी घेऊन आणि प्रोत्साहन, सगळ्या गावाचे प्रोत्साहन वाढून सगळ्या काटे ग्रामपंचायततर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. याच्यात आम्ही संगीत खुर्ची, बाल्दीबॉल आणि फॅन्सी ड्रेस हे कार्यक्रम राबवले. महिलांसाठी आम्ही 3 बक्षिसे काढली. फर्स्ट नंबर, थर्ड नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर पैठणी देण्यात आली. आणि मुलींसाठी आम्ही डिनर सेट आणि त्याच्यानंतर काय होतं आपलं डबा सेट होतं ते देण्यात आलं. आणि घड्याळ देण्यात आलं. आणि लहान मुलांसाठी आम्ही प्लेट, छोटे प्लेट देण्यात आले. ते जमलेले आपले ग्रामपंचायतचे सदस्य व माननीय सरपंच, उपसरपंच मॅडम तसंच ग्रामस्थ मंडळी व माझ्या माय बहिणींनी जे कला कौशल्य दाखवलं, जे संगीत खुर्चीचं खेळ झालं, त्याच्यानंतर मुलींचं गोलचं खेळ झालं, गोल बालदी टाकण्याचं खेळ झालं, तसंच लहान मुलांनी जे फॅन्सी ड्रेसमध्ये कला कौशल्य दाखवलं त्यांच्यासाठी पण गिफ्ट, प्रत्येक मुलांसाठी गिफ्ट होतं. कोणाला नाराज नाही केलं. खरोखर कुठला भेद न भावता हा कार्यक्रम चांगला आनंदाने पार पडला. तसेच आपले या गावची शान वाढवली. आणि तसेच माझ्या माय भगिनींनी कला कौशल्य दाखवून हा कार्यक्रम मोठ्या आदर्शाने पार पाडले. खरोखरच असा दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम झालाच पाहिजे. मी भिवंडी तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष बोलते. खरोखरच आमच्या गावातली महिला पुढे अशाच जाऊ दे ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.